खूप दिवस झाला आपले व्लॉग आले नाही आणि म्हटलं चला आज एक व्लॉग बनवूया. डीमार्टला चाललोय तर चला सुरुवात करूया. चला चला जावा तुम्ही. टाटा बाय बाय. सध्या मला ब्लॉग बनवणं शक्यच होत नाही आहे, म्हणून आपले व्हिडिओ येत नाहीत. आणि मग आज म्हटलं थोडंसं सामान आणायला जायचं आहे, बाळाला खाऊ आणायला जायचं आहे. तर चला आज व्लॉग बनवूया. तर मी सीझनला आली आहे. इथं सीझन मगरपट्टा जवळ येतो हडपसर भागात. तर म्हटलं तिकडून आज तिकडच्या स्टार बाजारला जाऊया. फिनिक्सच्या राहू दे. आणि मग फक्त खाऊच आणायचं आहे. 2 महिन्यानंतर प्रत्येक 2 महिन्यानंतर मी येते आणि अंशूसाठी खाऊ घेऊन जाते. दर महिन्याला काय मी खाऊ भरत नाही, त्यामुळे दर महिन्याला व्हिडिओ येत नाही स्टार बाजारचा. आणि बाकी जे राशन भरायचं असतं ना, ते मी भरते साध्या छोट्याशा किराणा मालाच्या दुकानातून, कारण तिथे खूप छान मिळतं. गेली 10 वर्ष तिथूनच भरतो आहे किराणा माल, त्यामुळं आम्ही तिथूनच किराणाचं सामान घेतो. आता हे पिल्लूचं रडणं वगैरे सुरूच होतं, कारण त्याला घसरगुंडीला जायचं होतं. अंशूला खेळायला फार आवडतं आणि म्हणूनच तो माझ्यासोबत यायला तयार नव्हता. रडत होता की मला खेळायला घेऊन जा. खाऊ देते म्हटलं तरी नको म्हणत होता. तो रुसला होता आणि मग म्हटलं चल मग आपण त्याला फसवलं. म्हटलं ह्याच्यावरती उभं राहिलं ना की घसरगुंडीसारखंच वाटतं. तरी तो ऐकाय तयार नव्हता. मग पप्पांनी रागावले थोडेसे. मग तो पप्पांच्या कडेवर गेला आणि तिथं पण तो शोधतोय घसरगुंडी कुठं दिसते म्हणून. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कुठून बघताय. आणि इथे मला असं मॉलमध्ये वगैरे यायला आवडत नाही. मला कंटाळा फार येतो. मला शॉपिंगचा फार कंटाळा आहे. अजिबात शॉपिंग करायला आवडत नाही. मला डोकं दुखतं असं वाटतं. आणि आता इथं तर पहिल्यांदाच आलो आहे स्टार बाजारमध्ये सीझन मॉलला. आता इथून अगोदर आम्ही फिनिक्समध्ये जायचो, तर त्यामुळं आता माहिती नाही कुठे आहे. तर मला आधी सगळ्यात अगोदर शोधण्याचा कंटाळा, फिरण्याचा कंटाळा. करणार की अंशच्या पप्पांना इकडंच यायचं होतं, ते काय ऐकायला तयार नव्हते. आणि मी विचार केला होता की गार्डनला घेऊन जाईन अंशला, ते तिथेच राहिलं. तसंही 2 दिवस झालं पुण्यात आता पाऊस नाही पडत आहे. मागच्या आठवड्यात सलग आठवडाभर पाऊस पडत होता 4 नंतर. आणि आज बरोबर माझी इच्छा असताना पण पाऊस पडला नाही. आणि इथं खूप छान असं काही काही खेळणी मांडली होती, हँडक्राफ्टेड सामान मांडलं होतं. आणि ही जी सायकल दिसते ना, ही पूर्णपणे लाकडाची होती. हिला कुठंच प्लास्टिक वापरलं नव्हतं. हे जे रेड कलरमध्ये दिसतंय ना, हे पण लाकूड होतं. ती चाकं जी दिसत आहेत तीही लाकूड होती. त्याने फक्त कलर असा प्लास्टिकसारखा केला आहे आणि ते पूर्णपणे लाकूड आहे. आणि मी इथं जायचं कारण म्हणजे खूप छान त्यांनी असं बनवलं होतं. मग म्हटलं चला बघूया काय आहे. आणि इथं बघू शकता किती मस्त अशी त्यांनी पेंटिंग केलेली आहेत. खूप सुंदर सुंदर असं हँडक्राफ्टेड सामान होतं. आणि ह्या वस्तू ह्या पूर्ण कागदापासून बनवलेल्या होत्या आणि खूप सुंदर होत्या. आपण असं ट्राय करायला काही हरकत नाही. वेस्टेजपासून त्यांनी सगळं हे सुंदर अशा वस्तू बनवल्या होत्या. आणि मला काही स्टार बाजार सापडत नव्हतं. इथून जे जे काय सामान पाहिजे होतं, म्हणजे जसं की तेल, फिनाईल वगैरे, क्लिनिंगचं सामान आणि साबण वगैरे, हे असलं सामान इथून घेते. ऑइल आणि जास्तीत जास्त खाऊ घेतला जातो, कारण अंशूला 2 महिन्यातनं एकदाच खाऊ घेते मी. कारण अंशू घरात जेवत नाही, मग खाऊच खात बसतो. त्यामुळे मी जास्त खाऊ घेत नसते त्याला. पण कधीतरी त्याचे हट्ट पण पूर्ण केले पाहिजेत ना आपण. इथे ऑफर चालला होता फक्त मारीगोल्डवरती, तर मग तो मारीगोल्डच मी घेतला. तो आमच्यासाठी घेतला चहासोबत. आणि मला अजिबात गोड वगैरे आवडत नाहीत, बाकी बिस्किट वगैरे, त्यामुळं मी काही घेत नाही. आणखीन इथं यायचा दुसरा उद्देश होता, तो म्हणजे मला कढई घ्यायची होती ग्लास लिडची. तर इथं सेट होता आणि मला सेट नको होता. मला फक्त वेगळी कढई पाहिजे होती, जी की मला नाहीच मिळाली. नंतर अंशच्या पप्पांची इच्छा होती की मी हे चहासाठी भांडं घ्यावं. घरात एवढे भांडे आहेत आणि वरनं चहाचं भांडं कशाला. तरी पण घेतलं त्यांनी. पुन्हा मी बिलिंगमध्ये ते वेगळं केलं, कारण मला नकोच होतं, कारण घरात खूप भांडे झालेले आहेत, ठेवायला जागा उरत नाही मग मांडणीवरती, असं मला वाटतं. नंतर जे जे पाहिजे सामान ते घेतलं, खडे मसाले वगैरे. बाकी काही राशन मी इथनं घेतच नाही.
ते मला ठरलेलं दुकान आहे तिथूनच घेते आणि इथल्यापेक्षा डिस्काउंटेड मला तिथं मिळतं. डीमार्टपेक्षा जास्त डिस्काउंट तिथं मिळतं आणि मेन म्हणजे क्वालिटी मिळते. आणि लोणचे तर मी सगळ्यात अगोदर घेतलं अंशच्या पप्पांसाठी आंब्याचं लोणचं, नंतर माझ्यासाठी मिरचीचं लोणचं. इथंही या बाबांनी मस्ती करणं सोडलं नाही. तर हे पातेलं मी इथून वेगळं ठेवलं. तर घ्या म्हणत होते कधी वेगळं, नंतर यांनी स्वतःनीच काढून ठेवलं ते भांडं. नको म्हणाले मग, कारण अगोदरच मी एवढं भाषण दिलं होतं, बिचारे काय करतील. आणि मग आम्ही अंशला घेऊन निघालो. चला टाटा बाय बाय. तर हे एस्कलेटर खूप छान आहे बरं का, मस्त वाटतं असं. आणि इथे पण अंशूची मस्ती सुरूच होती. तो काही चालायला तयार नव्हता, त्याला फक्त आणि फक्त ट्रॉलीमध्येच बसायचं असतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि रोज आपले असे व्हिडिओ बघत जा. जसे मोठे व्हिडिओ बघताय तसे शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा. आणि हो, आपले सबस्क्रायबर 9500 क्रॉस केलेले आहेत, तर असेच साथ देत राहा. धन्यवाद. आणि हे आहे आणलेलं आपलं राशन. जास्त काही नाही, अजून एवढंच काढून बाजूला ठेवलं आहे आणि अजून राशन बाकी आहे ना, बाकी आहे.